लिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. सौरभ भगत पहिलाच बॉल घेऊन येतोय. स्वीप केलाय. प्रयास कोळीचा पेटंट स्ट्रोक. टिपिकल प्रयास कोळी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती येते. बाउंड्री ठोक डीजे. सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वहाळ टॉस हरला. बॅटिंग करण्याची वेळ आली आहे. प्रयास कोळी मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती स्वीप केलं. पॅडल स्वीप करत असताना 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सौरभच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. फटका हवेत. झेल होण्याची शक्यता. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. रोहित इलेक्ट्रॉनिकचे मालक आदरणीय रोहितजी जितेकर आणि मयूरजी जितेकर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रोहित जितेकर अगदी आमचे जवळचे मित्र आहेत. एक उद्योजक आहेत या विभागामधील. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं. प्रयास कोळीचा झेल हवेमध्ये बराच वेळ होता. असं वाटलं होतं प्रयास बाद होतोय की काय. आणि दोन्ही संघाच्या सपोर्टरच्या पोटामध्ये गोळा देखील आला होता. आणि जसा लँड झाला सुटकेचा निश्वास टाकला वाळ संघाच्या सगळ्या सपोर्टर्सनी. 6 धावा धावफलकावरती. सौरभ लेफ्ट हँडेड बॉलर आहे. ओव्हर द विकेटनं मानगर एंड कडून गोलंदाजी करतोय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरून कट केलाय. स्लाइस केलंय. डोक्याचा वापर केलाय. आणि या वेळेला डीप थर्डमॅन मध्ये जाणारा हा दुसरा चौकार येतोय प्रयास कोळीच्या बॅटमधून. नयनजी कटेकर आणि चेतनजी दमडे ही मॅच एन्जॉय करतात बाउंड्री लाईन वरून. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मिस्टर 360 मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. सडपातळ बांध्याचा हा बॅटर आहे. आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. ड्राईव्ह केलंय. स्मार्ट क्रिकेट. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. जितेंद्र घरत याच्या बॅटमधून अर्धशतक पाहिलं. काय दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि या मॅच मध्ये प्रयास कोळी त्याच तोडीचा बॅटर. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमकडे चांगले बॉलर आहेत. चांगले बॅट्समन आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत दोन्ही टीम. आणि ही दुसऱ्या फेरीची मॅच एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला पाठीमागच्या बाजूला फटका फसलाय. सोपा झेल कॅरी केलाय. आणि बॅटर समीर नाईक होतोय झेलबाद. आणि आमचे 2 लिजंड खेळाडू प्रशांतजी जितेकर आणि त्याचबरोबरीनं सुनील पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. मैदानाच्या सभोवताली फेरफटका ते मारतायत. मैदानाची शहानिशा करतायत. समीर नाईक मागच्या मॅच मध्ये पण समीर अशाच पद्धतीचा फटका खेळत असताना बाद झालेला. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. 11 धावा धावफलकावरती आहेत. पनवेल महानगरपालिकेचे विद्युत खात्यातील अधिकारी प्रीतमजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक चांगले खेळाडू आहेत प्रीतम. बऱ्याच वेळेला त्यांना आम्ही ग्राउंडवरती पाहिलंय. आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. ओम प्रकाश जितेकर गोल्ड मॅन याचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रयास बॅटिंग करतोय आणि सुजल आलेला आहे स्ट्रायकिंग एंड वरती. चांगला बॉल. अगदी विकेट कीपर कडून चुकी होतीये. बॅटला बॉल ब्रश झाला होता. विकेट कीपरनं मिस्टेक केली आहे. सूरज मात्रे यांच्याकडून ही चुकी होतीये.
1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. रोहित इलेक्ट्रॉनिक्सचा बॅनर आपण पाहतोय स्क्रीनवरती. रोहित इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं एक शॉप. मयूरजी जितेकर, रोहितजी जितेकर या शॉपचे ओनर आहेत. 1 ओव्हर नंतर 11 धावा. आपण पाहतोय कॅमेरामनचं आमच्या वर्क. सगळ्या ट्रॉफीज त्या ठिकाणी बॅट व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. बॅटवरती आपण ते मेडल पाहतोय. खरं तर ज्या शस्त्रानं अस्त्रानं खेळलं जातं दरवर्षी हे सगळे खेळाडू. ग्रामीण क्रिकेटची सुरुवात खरं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती होत असते. दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला या सगळ्या आपल्या क्रिकेटच्या अस्त्रांचं पूजन केलं जातं, क्रिकेटच्या साहित्यांचं पूजन केलं जातं, खेळपट्टीचं पूजन केलं जातं आणि बरेचसे संघ आपल्या ग्रामीण क्रिकेटला सुरुवात करत असतात. हे खरं तर ग्रामीण क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये हे प्रत्येक गावचा एक सोहळा बनला आहे. सगळ्या गावाला एकत्र करण्याचं एक साधन बनलेलं आहे. 1 ओव्हर नंतर 11 धावा झाल्यात. मनीषच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत. 6 मिनिटं झाली आहेत आतापर्यंत, म्हणजे 19 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. मनीषच्या वाट्याला दुसरं षटक देण्यात आलंय. संकल्प ग्रुप एंड कडून तो गोलंदाजीला आलाय. बॅकफूट वरून कट केलाय. स्मार्ट क्रिकेटर आहे प्रयास कोळी. सगळ्यांची मनं जिंकतोय आणि त्याच्या बाडमधून येतोय हा तिसरा चौकार. बनून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. बनून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. आलो आज घेऊन सिनेमाला. थँक्यू. या बॅटरची ना फार चांगली नजर आहे. सेट झालाय तो आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती तो नजर ठेवतोय, वट करतोय आणि लास्ट मोमेंटला बॅटीचं फेस ओपन करतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ही मोठी संधी होती, पूर्णपणे बीट झालेत. प्रयास कोणती रिस्क घेत नाहीयेत. प्रयासला माहिती आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये 38 धावा होत्या, गोलंदाजी चांगली झाली, 39 धावांचा टार्गेट चेस करू दिलं नाही कुंडेवाळ संघाला. परंतु या मॅचमध्ये खांदा संघ जो चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यांच्या विरोधामध्ये खेळायचे. अशा परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त धावा जमवल्या पाहिजेत. टॅपिंग क्रिकेट, अंडरम क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये असे फटके आपण पाहत असतो. बॅकफूट वरून पंच, बॅकफूट पंच. एकूण धावसंख्या आहे ती 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स सक्सेसफुल, पॉवरफुल रिव्हर्स पुलचा फटका आणि डीप थर्डमॅनच्या बाहेर जातोय. चौथा चौकार यावेळेला येतोय प्रयास कोळीच्या बाडमधून. थँक्यू. षटकार आले नाहीयेत पण जे चौकार आलेत ना 4, मनाला भुरळ पाडणार, डोळ्याचे पारणे फेडणारे. यावेळेला अप्पर कटचा फटका. सचिन तेंडुलकर स्टाईलनं 10 नंबरची जर्सी घातलेला प्रयास ठोकतोय हा 5वा चौकार. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. काय दर्जेदार फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल. लेफ्ट हँडेड बॉलर, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल शफल झालाय, बॅकफुटला गेले, ऑन द टो, अप्पर कटचा फटका. दर्जेदार एलिव्हेशन आणि या खेळाडूच्या मनगडामध्ये किती ताकद आहे. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे पण त्याच्या रिस्टमध्ये, फोर आर्म्समध्ये किती ताकद आहे ती पाहायला मिळते. यावेळेला मिस्टर 360 एबी विलर स्टाईलनं, ओंकार पाटील स्टाईलनं चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा लगातारचा 3रा चौकार. थँक्यू. टीम
टीम मीटिंग घेऊ देऊ नका, पंच टीम मीटिंग घेऊ देऊ नका. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 27. 11वीला असलेला हा खेळाडू आहे. 16-17 वर्षाचा खेळाडू आहे. 11वीला तो ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आहे आणि काय गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे. 4 चौकार या ओव्हरमध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि चौकारांची दुसरी हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रयास कोळी नाव लक्षात ठेवावंच लागणार. 10 नंबरची जर्सी. एक शांत संयमी या बॅटरकडे टायमिंग फार चांगलं आहे, टेक्निक चांगली आहे, टेम्परामेंट त्याचं पाहायला मिळतोय. आणि तिसरा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी सौरभ भगत. दुसरा गोलंदाज आहे. सौरभ एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्या वाट्याला हे स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक आलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चांगलं पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होते. चांगला फटका गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. या वेळेला सुजल घरतच्या बॅटमधून येतोय हा आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार. अशी कमरेत वाकवीन तारा तुला मी कमरेत वाकवीन तारा अग कमरेत वाकवीन तारा तुला मी. खरं तर या गर्द काळोख्या रात्री तारे दाखवतोय तो हा हे बॅटर, हे 2 फलंदाज प्रयास कोळी आणि सुजल घरत. 7 चौकार या इनिंग मध्ये. या वेळेला आणखीन एक षटकाराचा वहाळ ब्रँड मैदानामध्ये सुजल ठोकतोय पहिला षटकार. थँक्यू. अंडर 21चे हे खेळाडू आहेत. एक अंडर 19चा खेळाडू आहे, एक अंडर 21चा खेळाडू आहे. सुजल घरत 20 वर्षाचा हा खेळाडू आहे. परंतु काय प्रतिभा ठासून भरली आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे या 2 बॅटरमध्ये. चांगला बॉल सौरभचा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यंगस्टर बहाळ संघानं ओळखलंय ही मॅच आपल्याला जिंकायची असेल तर 60-70 धावा जमा केल्या पाहिजेत. तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडून वाईटचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कारण समोर धाकटा कांदा संघ आहे ज्या संघाची बॅटिंग लाईनअप फार चांगली आहे. जितेंद्र सारखा बॅटर त्यांच्या टीम मध्ये आणि मागच्या मॅच मध्ये 81 धावा जमा केल्या होत्या. त्यामुळे या मॅच मध्ये चांगली फेअर डिलिव्हरी आहे. योग्य चेंडू, वैध चेंडू आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. 38. अंपायर बॅटकट आहे की बाईज आहे. ही धाव बाईज आहे. कारण 3 मॅचेसचा स्कोर फक्त ग्राह्य धरला जाणार आहे. सुपर 3 मध्ये गेलेला स्कोर ग्राह्य धरला जाणार नाही. एक चांगला नियम, एक चांगला निर्णय कमिटीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये अंमलात आणला गेलाय आणि बरीचशी चांगली नियमावली आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 38 रन स्कोरबोर्ड वरती प्रोजेक्टेड स्कोर आहे 75. सौरभ चांगली बॉलिंग करतोय. सौरभ भगत. षटकार आला, चौकार आला आणि तदनंतर चांगला चेंडू. 17 वर्षाचा प्रयास सगळ्यांना इम्प्रेस करतोय. चांगला फटका. खरं तर हे वहाळ क्रिकेटचं भविष्य येणाऱ्या काळामध्ये. आज आपण या खेळाडूला ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहतोय आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळताना या खेळाडूला आपण पाहणार आहोत.
कारण त्याचे जे स्ट्रोक आहेत ना फार बघण्यासारखे आहेत. एखाद्या मॅच्युअर्ड एखाद्या मोठ्या व्यावसायिक खेळाडूप्रमाणे त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला ग्राउंडमध्ये पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूनं सौरभ हा देखील तितकाच तोडीचा गोलंदाज आहे. मोठे फटके आल्यानंतर कमबॅक देखील करतोय. आणि दुसऱ्या बाजूनं सुजल घरत पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग. वाईड बॉल आहे. जीवन गावंड सर सांगतायत हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची एक रन येणार. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार सौरभला. टीमचा एकूण स्कोर आहे 40 रन्स. टेंबोडे संघ 2 मॅचेस जिंकलाय आणि टेंबोडेचे आता बरेचसे पाठीराखे देखील आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. कारण या मॅच मध्ये जिंकणाऱ्या टीम सोबत टेंबोडेची क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 41 धावा 41. एक बॅट्समन आउट झालाय. सुजल आणि प्रयास चांगली बॅटिंग करतायत. समोरच्या रिजन मध्ये डाऊन द ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक आहेत. दर्जेदार फिल्डिंग आणि धोका उद्भवू शकतो. दैव बलवत्तर नशिबाची साथ लाभते. प्रॉपर थ्रो आला होता. थोडासा वाईड होता. थोडासा लांब होता. लॉंग होता सौरभ. आणि जर कदाचित क्लोज असता तर विकेट जाण्याचा धोका होता. परत यावं लागलं असतं प्रयासला. आणि 2 धावा या चेंडूवरती येतात. 43 धावा 43 स्कोरबोर्ड वरती लागलेत. गर्द अशा काळ्या रात्री फ्लड लाईट आपण पाहतोय. चांगला उजेड आहे मैदानामध्ये. फार चांगली आउटफील्ड आहे. आणि एखादा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा उजेड पाहतो ना तसा उजेड आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपलेले आहेत. उद्याचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचपाडा संघ पहिला सामना खेळण्यासाठी उद्या असेल मोरिया पळसपे विरुद्ध चिंचपाडा. दुसरी मॅच बॉस फायटर ओवळे त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी जय चेरोबा सांगडे टीम. तदनंतर हर्ले क्वीन 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय प्रतिभा कडके स्मृती 11 रोडपाली. शेवटचा संघ असेल यामा 9899 कान्होबा कुंडेवाळ आणि शेवट त्यांच्या समवेत असेल हिबांशू 11 जय गावदेवी वळवली. 43 धावा झालेल्या आहेत. 43. 3:30 वाजता उद्या रिपोर्ट करायचे या ठिकाणी. 3:30 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. 3 वाजून 45 मिनिटांनी आपण टॉस करणार आहोत आणि 4 वाजाच्या आधी आपल्याला उद्या मॅचेस सुरू करायचे आहेत. जितेंद्र आजची रात्र गाजवणारा हा खेळाडू. जितेंद्रचा पहिलाच बॉल प्रयासनं खोदून काढला गॅप मध्ये. आजकाल ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील फार चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटचा स्तर किती उंचावला आहे हे या मॅच मध्ये पाहायला मिळतं. कारण बॅटर वारंवार थर्डमॅन पॉइंट बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये फटके खेचतोय आणि त्यामुळे डीप थर्डमॅनला एक फिल्डर लावलाय. अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी फिल्डिंग पोझिशन फार कमी प्रमाणामध्ये आपण पाहतो आणि जसा बॅटर बॅटिंग करतोय ना तशी फिल्डिंग प्लेस केली आहे धाकटा कांदा संघानं. श्री स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे धाकटा खांदा गावाला आणि उद्या मात्र मोठा उत्सव पालखी उत्सव उद्या धाकटा खांदा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि चांगला खेळ आता त्यांचा या ओव्हरमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतोय. जितेंद्र गोलंदाजीला आलाय. 2 बॉलवरती त्यानं केवळ 1च धाव खर्च केली. 44 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बैठकीतला हा फटका या वेळेला प्रॉपर लॉप केलाय. स्वीपचा फटका जातोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकारानं 50 धावा बॅटिंग करणाऱ्या वहाल टीमच्या पूर्ण होत आहेत.
काय दर्जेदार स्ट्रोक आहे, रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल. पाहत राहिला आणि पाहतच राहिला आणि एका हातानं बॅट वरती स्ट्रेच करत उठत असताना दर्जेदार स्ट्रोक. या वेळेला जितेंद्रची जादू पाहायला मिळाली. समोर टाकलं, बॉलला थोडस बाहेर वळवलं आणि आडवा बॅटनं पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट केलं ते सुजलला. 50 धावा धावफलकावरती झालेत. 39 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. फटका हवेत, झेल या ठिकाणी घेतला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद. थँक्यू. कुणाल पाटील त्या ठिकाणी झेल टिपला. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा पाकर देखील आहे. माऊली हे त्याच्या मुलीचं नाव आहे. श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 50 धावा धावफलकावरती लागलेत. 2 बॅट्समन आउट झालेत आणि दापोली क्रिकेटचा चेहरा सुमित याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. फार चांगलं क्रिकेट सुमितकडून बऱ्याच वेळेला पाहिलंय. या आयोजनामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. फार चांगलं शिस्त कशी या ठिकाणी अंमलात आणता येईल यासाठी पांड्या म्हणजे प्रशांत असेल, सुमित असेल यांचा कटाक्ष राहिलाय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत. घनश्याम आलेत, टीमचे कॅप्टन आहेत. 4 ओव्हर नंतर 50 धावा धावफलकावरती आल्यात. घनश्याम यांच्याबद्दल सांगायचं झालं ना, ज्या वेळेला घनश्याम टॉस करण्यासाठी स्टेजवरती आलेत ना, ते पायऱ्या स्टेअरकेस चढत असताना या स्टेजला नमन करतात. हा त्यांच्या वागणुकीमध्ये असलेली विनम्रता पाहायला मिळते आणि स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वरजी जितेकर, अनुजजी जितेकर, प्रशांत जितेकर आणि लवकरच प्रशांत जितेकर 40+ जॉईन करणार आहेत असं आम्हाला सांगण्यात येत आहे. सुनील पाटील, प्रीतम पाटील आहेत. आणि समोर जी शेकोटी पेटवली आहे त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण सहकार्य करा. 4 ओव्हर नंतर 51. त्या ठिकाणी अनुज, सौरभ आहेत. एक यंग हँडसम पर्सनॅलिटी सौरभ. किशोर कुडावकर सर आहेत त्या ठिकाणी. संचित म्हात्रे, हे सगळे आयोजन कमिटी यंग टॅलेंट आहे. 4 ओव्हर मध्ये 51 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेगोटी विझवा, विनंती आपल्याला, शेगोटी विझवा. शुभम, शांत असं वातावरण, थंडी आहे, गुलाबी थंडी आणि शांत असं स्लॉग ओव्हरचं षटक सुरू होतंय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, अगदी दुरून बॉलला ओढलंय त्या ठिकाणी. घनश्याम एक धाव प्रयास घेतोय. एका धावेनं घनश्यामने एक धाव घेतली आहे. ओमकेश पाटील यंदा कर्तव्य आहे. लाजले हसी मजाक झाला पाहिजे. पहिलं सत्र सुरू आहे. सगळे हे आमचे आयोजक फार मेहनत घेत आहेत आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला भेटेला आली आहे. शुभमच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. 52 धावा धावफलकावरती. प्रयास या वेळेला कट केलाय बॉलला. शुभमचा हा चेंडू आहे ना, रिप्ले मध्ये बघायला आवडेल. कृष्णा सर जरूर दाखवतील. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला.
खरं तर फॉर्च्यून इव्हेंटचं चांगलं वर्क आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल. ऑफ ब्रेक आतमध्ये येणारा चेंडू हा देखील तशाच पद्धतीचा. आणि या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, बॅटर आउट होणार. रनआउट स्वरूपामध्ये प्रयासला मात्र बाद बाबा लागणार. कमॉन डीजे. त्रेपन्न धावसंख्या धावफलकावरती आहे. शुभमची जबरदस्त बॉलिंग. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, प्रेशर ओव्हरमध्ये, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये त्यानं बॅट्समनला रोखून ठेवलंय. प्रतीक पाटील, अभि सुरते, वैभव डोंगरे, गणेश म्हात्रे हे सगळे सपोर्टर्स आहेत. हे मॅच एन्जॉय करतायत. धाकटा खंडाचे सगळे सपोर्टर्स, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा शुभमनं खर्च केल्यात. हा देखील ऑफ ब्रेक. लास्ट मोमेंटला बॅटवरती व्यवस्थित घेता आला नाही आणि लगातार 2 चेंडूंवरती 2 धक्के देत आहे तो गोलंदाज शुभम. थँक्यू. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटचं हेच तर खरं तंत्र आहे. 1 ओव्हर पूर्ण सामना आपल्या बाजूनं आपली बाजी फिरवू शकते. आत्तापर्यंत पूर्ण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये होती ही मॅच. 4 ओव्हर पूर्णपणे वहाल टीमचं वर्चस्व या मॅच वरती होतं, परंतु या 4 बॉलनं हे सगळं वर्चस्व मोडीत काढलं. पूर्णपणे पारडं मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम केलं. आणि शुभमचे काय दर्जेदार बॉलिंग होती आहे. ऑफ ब्रेक करतोय, कट्टर बॉलर आहे, मध्यम गती गोलंदाज आहे, वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. सगळे प्रेक्षक गुलाबी थंडीमध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. फटका हवेत आणि आणखीन एक झेल टिपला जातोय. सलग 3 बॉलवरती 3 विकेट मिळत आहेत त्या वहाळ टीमच्या विरुद्ध खेळणाऱ्या धाकटा खांदा संघाला. कमॉन डीजे. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आज 3 बॉलवरती 3 विकेट, 4 बॉलवरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. कोंडेवाळच्या समाधान कातकरीनं 4 बॉलवरती 4 विकेट घेतल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. फील्ड प्लेस करा कुणाल, फील्ड प्लेस करा. शेवटचा बॉल बाकी आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रफुल्ल. षटकार आला तर 59, चौकार आला तर 57 आणि कमी धावसंख्येचा चेंडू आला तर 55च्या आतमध्ये रोखलं जाणार. धाकटा कांदा संघ, अगदी आमचे कॉलेजमेट गिरीश म्हात्रे हे देखील ही मॅच यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. शेवटचा बॉल आहे. शुभम या मॅच मधला सगळ्यात निर्णायक षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय. डेथ ओव्हरमध्ये, प्रेशर ओव्हरमध्ये त्यानं प्रेशर क्रिएट केलंय अपोनंट टीम वरती. हा देखील ऑफ ब्रेक. बोटांची जादू
मॅजिकल स्पेल पाहायला मिळाला. 1 ओव्हरमध्ये 2 रन देत 2 विकेट त्याने घेतल्या. काय दर्जेदार बॉलिंग. 4 ओव्हरमध्ये जे काय घडलं ते सगळं विसरून एका ओव्हरमध्ये पूर्णपणे सामन्याचं चित्र त्यानं पलटवलं. 53 धावा पहिल्या सत्रामध्ये जमा केल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट आहे ते 54 या धावसंख्येचं. खांदा टीम लगेच बाहेर या, विनंती आपणाला. आणि वहाल टीम, यंगस्टर वहाल टीम, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. युपी वाल्यांची ना एमपी वाल्या चांगलं काम त्यांचं आज राहिलंय. सागर भगत यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतो. आणि ही सगळी आमची बच्चे पार्टी, हे सगळे क्रिकेटचा आनंद घेताना या स्टेजवरती पाहायला मिळत आहेत. 54चं टार्गेट आहे, 54 रनचं टार्गेट आहे. श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा कांदा टीम समोर 54चं टार्गेट आहे. हर्षित जितेकर याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. छोटा दापोलीचा युट्यूबर आहे, व्लॉगर आहे आणि बरेचसे व्लॉग त्याचे आपण युट्यूबवरती पाहत असतो. ब्रो टी शर्ट घातलेला हर्षित, त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटर पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करते. जितेंद्र घरत आणि शुभम पाटील. टेंबोडे टीमनं या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. टेंबोडे टीमच्या कॅप्टननं रिपोर्ट करायचंय. पहिली क्वार्टर फायनल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल सुपर 3 मध्ये जाणारा संघ कोणता. या स्पर्धेमध्ये बरेचसे रूल्स आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज हीची 4 पारितोषिक आहेत. त्यासाठी प्रत्येक खेळाडूचा हा पहिल्या 3 मॅच मधला परफॉर्मन्स ग्राह्य धरला जाणार आहे. सेमीफायनल आणि फायनलचा परफॉर्मन्स त्यामध्ये काउंट केला जाणार नाही. आणि या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे की मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक आहे ते अजूनही डिस्क्लोज केलेलं नाही आहे. शेवटच्या रात्री
ते डिस्क्लोज करण्यात येईल. गुलदस्त्यामध्ये आहे 54चं टार्गेट, 10.50च्या 80च्या ॲव्हरेजनं या धावा चेस करायच्या आहेत. चांगला बॉल धीरज पाटीलचा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धीरज पाटील एक चांगला बॉलर आहे. सगळे यंग खेळाडू आहेत, सगळे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. आणि पहिल्या मॅचमध्ये 39 धावा वाचवणारा, लो स्कोरिंग मॅचमध्ये फाईट देणारा हा योद्धा आहे वाहाळ संघ. वेगवान चेंडू ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. जीवन गावंडसर आहेत. एक्स्ट्राची 1 रन आली आहे. टोटल स्कोर 1 वाईड न खातं उघडलं जातंय. 29 बॉल 53 धावांची गरज असेल. धीरज पाटील, जितेंद्र घरत मागच्या मॅचचा हिरो, या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपली छाप सोडणारा, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. फुल टॉस बॉल स्टायलिश पद्धतीनं ड्राईव्ह केलाय. कॉपीबुक स्टाईलनं खेचलेला हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि पहिला चौकार जितेंद्र घरतच्या बाडमधून येतोय. त्या ठिकाणी एन्जॉय करतायत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कॉपीबुक स्टाईलनं कव्हर ड्राईव्ह. मागच्या सत्रामध्ये प्रयासनं चांगली बॅटिंग केली आणि प्रयासच्या फलंदाजीला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं. इट का जवाब पत्थर से. फुल टॉस बॉल शरीरावरती आला आणि ऑन साईडला त्याला ओढलं, ड्रॅग केलं. एकच धाव मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावसंख्या आहे ती 6. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 रन आल्या पाहिजेत. हे मॅच खांदा संघाला जिंकायची असेल तर. आणि दुसऱ्या बाजूनं वहाळ संघ जो धावा रोखण्यामध्ये, धावा वाचवण्यामध्ये, टार्गेट डिफेंड करण्यामध्ये माहीर असलेला संघ आहे. धीरज पाटील चांगली बॉलिंग करतायत. शुभम एक चांगले बॅटर आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी सगळ्यांना प्रभावित केलं. दोन्ही टीम एका बाजूला चांगली बॅटिंग आहे, दुसऱ्या बाजूला तितकीच धारदार गोलंदाजी आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी यांच्या दरम्यान एक जबरदस्त युद्ध रंगलं जातंय. जास्त बाहेर बॉल, वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्राची 1 रन येते. 7 धावा झाल्यात. 47 धावांची गरज आहे 27 बॉलमध्ये. हागोजी बैरा या ठिकाणी ह्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. चांगला बॉल, टप्पा पडतोय, बाहेर राहतोय बॉल. बॅटर ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न करतोय. धीरज चांगला बॉलर आहे, लांबचा त्याचा रनअप आहे आणि अगदी वेगवान चेंडू टाकण्यामध्ये तो माहीर आहे. 26 बॉल 47 धावांची गरज. आतमध्ये आणलं, स्लोअर बॉल, लेंथला पिक केलं, लास्ट मोमेंट पर्यंत वेट केला आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग. बाउंड्री लाईनला दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. घनश्याम टीमचा कॅप्टन आहे त्या ठिकाणी आणि दर्जेदार फिल्डिंग करत असताना 2 धावा त्या ठिकाणी वाचवण्याचं त्यानं काम केलंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 45 ची गरज आहे. फटका जमिनीलगतचाच आहे. एकच धाव मिळते. फंबल झाले घनश्याम. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही टीमचं जर स्कोरिंग अनालिसिसचं जर आपण पाहिलं तर धाकटा खांदा संघाची बॉलिंग सुरू असताना 11 धावा जमा केल्या होत्या वाहाळ संघानं. विकेट एकही गमावली नव्हती आणि आता मात्र धीरज पाटीलच्या विरोधामध्ये 10 धावा जमा केल्यात धाकटा खांदा संघानं. एकही विकेट त्यांनी गमावली नाही आहे. येणारे 24 चेंडू 44 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे.
सामना समप्रमाणामध्ये आहे, सामना 50-50 आहे आणि इथून पुढे दोन्ही संघांना समसमान अपॉर्च्युनिटीज आहेत हा सामना जिंकण्यासाठी. दुसरा गोलंदाज घनश्याम पाटील टीमचा कॅप्टन बॉलिंग करण्यासाठी येतोय. 24 बॉल मध्ये 44, 11चा अस्किंग रेट. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू लावलाय, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि एक खेळाडू आहे तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. स्पीडअप करा कारण आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे, कारण डे नाईटची टुर्नामेंट आहे. आज उद्घाटन सोहळा होता, 5 वाजता सामन्यांना सुरुवात झाली. एक शो मॅच देखील आपण पाहिली आणि अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. घनश्याम पाटील 44 धावा, 44 डिफेंड करत असताना कॅप्टन आलाय. चांगली फिल्डिंग सर्कलच्या आतमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी फिल्डर निशांत आहेत, बेटवत आहेत. 23 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. हा लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचं क्रिकेट आहे आणि इथे एक एक डॉट बॉल हा फार मोठी भूमिका बजावत असतो. लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर बॉलला डिलिव्हर करतोय आणि तदनंतर पेसमध्ये पटकन बॅटरच्या अंगावरती येणारा चेंडू पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी करतोय घनश्याम. अगदी रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला आवडेल, फार चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारे त्याचे चेंडू पाहायला मिळतात. 2 बॉलवरती त्याने एकच धाव दिली आहे. 22 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल नंतर 2 धावा येणं गरजेचं असेल ही मॅच जिंकण्यासाठी धाकटा कांदा संघाला. लेग ब्रेक, यावेळेला लास्ट मोमेंट पर्यंत वेट केलं, वॉच केलं आणि तदनंतर चढवला हा प्रहार. जितेंद्र घरतच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो. जितेंद्र घरत, काय दर्जेदार खेळ त्याचा आज राहिलाय. फार चांगली बॅटिंग, सगळ्यांना प्रभावित केलंय. या स्पर्धेमध्ये या खेळाडूची चर्चा निश्चित रूपानं होणार. हे काय केलंय, याची गरज होती का, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जाणार. आणि जितेंद्रच्या रूपानं बडी मछली जाल में, कमॉन डीजे. अक्षय दापोलकरनं घेतलेला हा झेल आणि खरं तर हे सापळा रचला होता, हे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं बॅटर जितेंद्रला. ही मोठी विकेट मिळाली. लेग ब्रेक बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारे बॉल आणि 3 खेळाडू बॅकवर्ड पॉइंट, गली आणि फ्लाइंग स्लिप मध्ये ठेवले आणि बॉलरला माहिती आहे घनश्यामला की जितेंद्र हा प्रयत्न जरूर करणार आणि त्यामध्ये तो अयशस्वी ठरला. मोठी विकेट मिळाली, मोठा मासा गाला अडकलाय. जास्त बाहेर सूरज आले फलंदाजीसाठी. सूरज एक चांगले बॅटर आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा रिव्ह्यू घेण्यात आलाय बॉलिंग टीम कडून. घनश्याम लेग ब्रेक, बोट कशी फिरवतो हे देखील आपल्याला रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा बॉल
वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची एक रन येते. टोटल स्कोर झालाय 18. 18 रन स्कोरबोर्ड वरती. घनश्याम पाटील चांगली बॉलिंग करतोय. घनश्यामनं मोठी विकेट मिळवली आहे, फार मोठी विकेट मिळवली आहे. सूरज टॅप करण्याचा प्रयत्न आणि सिंगल डबल काही मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 20-19 चेंडू आता शिल्लक असतील आणि 36 धावांची गरज आहे. ही मॅच एक चांगली मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल, कारण दोन्ही टीम फार चांगल्या टच मध्ये आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. घनश्याम व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट. आणि मॅच बदलाय आणखीन एक मोठी विकेट मिळतीये ती यंगस्टर वहाळ संघाला. कमान डीजे. थँक्यू. रिप्ले मध्ये देखील पाहायला वारंवार आपल्याला आवडेल कशा रीतीनं कॅप्टन घनश्याम धावला. जीवाच्या आकांतानं स्वतःसाठी नव्हे गावासाठी मॅच जिंकण्यासाठी धावला आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 18. येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 1 ओव्हर या मॅचचं सगळं काही चित्र पलटवते. मागच्या 17च्या शेवटच्या ओव्हरमध्ये शुभम पाटीलनं मॅचचं सगळं सूत्र बदलवलं आणि या मॅचमध्ये धनंजय पाटीलनं घनश्याम पाटीलनं चांगली बॉलिंग करत या मॅचमध्ये परत आणलं यंगस्टर वहाळ संघाला. 18 चेंडू 36 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती आहे सौरभ भगत, शुभम पाटील ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला शुभम आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ आहे. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करणार. 38 सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. डीप पॉइंट, लॉंग ऑफला घनश्याम, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. 5 क्षेत्ररक्षक लावलेत बाउंड्री लाईनला चिटकून. चांगला बॉल. डॉट बॉलची होते समाप्ती. 17 चेंडू आणि 36 धावा. हे षटक फार निर्णायक आहे. 1-2 मोठे फटके आले. धाकटा खांदा संघावरचं थोडंसं दडपण कमी होणार आणि या ओव्हरमध्ये जर विकेट मिळाली तर बॉलिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी होणार. दर्जेदार गोलंदाजी. डिफेंडर आहे. धावा वाचवण्यामध्ये, धावांपासून रोखण्यामध्ये माहीर असलेला संघ आहे, कारण 39 धावा डिफेंड केल्यात या मैदानावरती यंगस्टर वहाळ संघानं आजच्या या रात्रीमध्ये. आणि तोच अनुभव कामी येणार का? दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आहे. मागच्या मॅचमध्ये याच धाकटा कांदा संघानं बॅटिंग करत असताना 81 धावा उभ्या केल्या होत्या, परंतु आता 54ला चेस करताना थोडस दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळतोय. 15 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. मोठे फटके आले तर निश्चित रूपानं मॅच मध्ये एक चांगली रंगत पाहायला मिळेल. कमबॅक करेल, आपल्यावरचं थोडंसं प्रेशर रिलीज करेल बॅटिंग करणारा धाकटा कांदा संघ. आणि जर अशीच गोलंदाजी होत राहिली तर मॅच मध्ये पकड मजबूत करेल तो गोलंदाजी करणारा यंगस्टर वहाळ संघ. दर्जेदार, दमदार, वेग जास्त टाकत नाहीये, परंतु बॉल कट करतोय, कमी गतीनं टाकतोय, फलंदाजाचा रिदम तोडतोय, डोक्यानं गोलंदाजी करतोय, शांत डोक्यानं, अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी होतीये, काय दर्जेदार गोलंदाजी. तिकट मारा, भेदक मारा, अफलातून. धावांना आळा घालण्याचं काम केलंय, धावांना लगाम लावण्याचं काम केलंय, धावांना प्रतिबंध घालण्याचं काम केलंय गोलंदाज सुजल घरतनं. एक धाव खर्च केली आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. 1 धावसंख्येचं षटक त्यानं हाताळलं. 12 चेंडू 35 धावांची गरज. 18 चेंडू 36चं समीकरण
12 चेंडू 35 धावा. मागच्या मॅच मध्ये 81 धावा जमा करणारा संघ या मॅच मध्ये 54 धावा करताना दमछाक मात्र झाली आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये 39 धावा वाचवल्यानंतर मिळालेला कॉन्फिडन्स या मॅच मध्ये कॅरी करत असताना 12 चेंडू 35 धावा. टीम मीटिंग नको आहे. अजूनही जमेची बाजू आहे. शुभम पाटील मैदानामध्ये आहे. ज्या बॅट्समन मध्ये ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि मागच्या मॅच मध्ये याच मैदानावरती चांगला खेळ त्यानं केलाय आणि त्याच्या सोबतीला सौरभ भगत सारखा आक्रमक फलंदाज देखील आहे. 12 चेंडू 35 धावा. 17.50चा ॲव्हरेज जिंकण्यासाठी 17.50चा आस्किंग रेट ही मॅच या शृंखलेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी गरजेचं आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी दापोली 2025 स्पर्धेचं हे दुसरं पर्व. सातत्यानं गेली 2 वर्ष ही स्पर्धा आपण या ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. 24 संघांना सहभाग देण्यात आलाय. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघानं 2 मॅचेस जिंकल्यात आणि त्यांच्या संवाद कोणता संघ खेळणार, न्यू यंगस्टर वहाळ संघ की श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा कांदा संघ, हे ठरवणारा हा सामना. आणि पुन्हा एकदा कॅप्टन घनश्याम पाटील गोलंदाजीला. परफ्यूम डिलिव्हरी, बाउन्सर, टप्पा पडल्यानंतर शरीराच्या जवळून जाणारा बॉल. विकेट किपर निशांत, 1 नंबरची जर्सी घातलेले निशांत सिनियर खेळाडू आहेत. चांगली कामगिरी स्क्वेअर ऑफ द विकेट यष्ट्यांच्या पाठीमागे त्यांची देखील आज पाहायला मिळाली आहे. काय गोलंदाजी होती. टप्पा पडल्यानंतर ब्रेक, लेग ब्रेक पाहायला मिळतोय. 10 चेंडू 35 धावा. 6 मोठे फटके मारायचे आहेत. 6 मोठे स्ट्रोक मारायचे आहेत. बॅटर शुभम पाटीलला. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलेत, परंतु फिल्डर आहे, चुकी करतोय आणि हा मिळतोय नशिबाचा चौकार. कमांड डीजे. थँक्यू. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31 रन्स रिक्वायर्ड. सामना अजून संपलेला नाही. आत्मविश्वास आहे आणि तो या फटक्यानं दाखवत असताना शुभम या 3 बॉलवरती सगळं सामन्याचं चित्र अवलंबून असेल. मोठे फटके आले तर मॅच मध्ये आणखी रंगत पाहायला मिळणार. काय गोलंदाजी होतीये. मैदानाच्या आतमध्ये काय दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय वहाळ संघाचा. दहशत गोलंदाजीतून दादागिरी प्रस्थापित करतायत सुजल घरत आणि घनश्याम पाटील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका आणि चेंडू मात्र थोडस वळण घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज. 7 चेंडू 29 धावा. षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 23 असणार. हा निर्णायक चेंडू आहे. घनश्याम पाटील मोठे फटके मारू देत नाहीये, हात खुले करू देत नाहीये आणि हा देखील चांगला चेंडू. 6 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 29 धावा. 5 मोठे फटके मारावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. शुभम पाटील, सौरभ भगत या दोनही फलंदाजांना. आणि या मॅच मध्ये खरं तर सोपी मॅच होती. 11च्या सरासरीनं धावा जमा करायच्या होत्या. सिंगल डबल्सनं ही मॅच इझी बनली असती, परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये वारंवार बॅटर बीट झाले आणि आता मात्र थोडंसं प्रेशर. 6 चेंडू 29 धावा. शेवटच्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे समीर नाईक या गोलंदाजाच्या हातामध्ये. 2 चेंडू निर्णायक असतील. 2 चेंडू चांगले आले तर मॅच वन साइड असेल आणि जर कमी धावसंख्येचा चेंडू मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये बॅटिंग करणारी धाकटा खांदा टीम कायम असेल. 6 बॉल 29. समीर नाईक गोलंदाजीला आलेत.
शांत वातावरण, महत्वाचा चेंडू, 6 बॉल 29 धावा, धाकटा खांदा संघाला जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल टॅप केलंय. 5 चेंडू आणि 28. 5 चेंडू 28. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काही नाहीये. संघर्ष केला पाहिजे. आपण म्हणतो ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे, आणि तशीच बॅटिंग करावी लागेल. ट्राय प्रयत्न करावे लागतील. 5 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयी करून देऊ शकतात. आणि एक चांगला चेंडू टाकायचा आहे समीर नाईकला. चेंडू पायावरती आदळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे, आणि समीर हॅज टू डिपार्ट. बॅटर शुभम हॅज टू डिपार्ट. यंगस्टर वहाळ टीम, काय परफॉर्मन्स राहिलाय आजच्या या रात्रीमध्ये. बॉलिंग अटॅक, सगळेजण या बॉलिंग अटॅकची वाहवा करतायत. पहिल्या मॅचमध्ये 39, दुसऱ्या मॅचमध्ये 54 वाचवत असताना. आणि टेंबोडे टीमचा कॅप्टन करण पाटील आपण असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. 4 चेंडू आणि 28 धावा. करण पाटील या ठिकाणी आहे, त्याचं मनपूर्वक स्वागत. हा लगातार तिसरा डॉट बॉल आलेला आहे, दुसरा डॉट बॉल आलेला आहे. 3 चेंडू आणि 28 धावा. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी 2025 स्पर्धेचं हे दुसरं पर्व. पहिली रात्र डे नाईट टुर्नामेंटची ही पहिली रात्र आपण पाहतो, आणि 2 संघ आता आपल्याला मिळणार आहेत. सुपर 6चा पहिला सामना, क्वार्टर फायनल नंबर 1. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाणार. 2 चेंडू आणि 27 ची गरज आहे. खर तर आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धीरज पाटील 10 धावा, घनश्याम पाटील 2 ओव्हरमध्ये 9 धावा, 2 बॅटरला आउट केलं, 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. घनश्याम काय खेळलाय, काय बॉलिंग केली आहे घनश्यामनं. कॅप्टन, चांगलं नेतृत्व कौशल्य त्याच्याकडून पाहायला मिळालं. चांगला फटका. हे फटके अगोदर आले असते तर कदाचित वेगळं चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. 1 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल, औपचारिकता शिल्लक राहिली आहे, आणि 22 धावांनी हा सामना जिंकलाय वहाळ संघानं. सानिका ट्रान्सपोर्ट या नावानं हा न्यू यंगस्टर वहाळ संघ या मैदानामध्ये खेळतोय. राजेशजी पाटील, सानिका ट्रान्सपोर्ट, न्यू यंगस्टर वहाळ संघ या ठिकाणी जिंकलाय. वेल प्लेड. दोन्ही टीमचा खूप खूप आभार. चांगला खेळ केला. आणि टॉस केला जाईल. टेंबोडे आणि वहाळ टीमचा कॅप्टन घनश्याम धावत या जरा. घनश्याम आपण धावत या. घनश्याम जरा धावत या ना टॉस साठी, कारण आयोजकांकडून सूचना येते आणि एकमेकांना हस्तांदोलन केलं जाईल. श्रीवेद वॉटर सप्लायर्सचे मालक आकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल.
घनश्याम चांगला खेळ केला. मॅन ऑफ द मॅच. तेरा बॉल मध्ये 30 धावांची जबरदस्त खेळी करणारा प्रयास कोळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. घनश्याम, मी म्हटलं होतं घनश्याम तिकडूनच येणार आणि येताना तो नमस्कार करूनच येणार, कारण तो एंट्री ही नेहमी त्याच स्टेजवरून करतो. हे त्याचं सेंटिमेंट, ही त्याची नम्रता आपण पाहिली. टॉस केला जातोय. सुजल घरत आपण या मेडलसाठी, सुजल घरत आणि अक्षय दापोलकर आपण